हॅलो दादा, हे जे पाईप आहेत ना 15 ते 13 पाईप टाकलेले आहेत. हे एमक्यांना खासदार असताना हे काम झालेलं आहे. आणि हे जे पाईपांचं नदीला जे पाणी येतंय ते पाणी डायरेक्ट गवताला घाटाकडनं पाणी इकडे येतंय, गळत नदी म्हणते याला. आणि हे जे पाईप आहे 15 ते 13 पाईपांमध्ये पाणी सर्व घाण गुंतलेली, सर्व पाणी वर येते. हे काम येतं जिल्हा परिषद अंतर्गत काम येतो हो. आणि त्याच्यानंतर ते पीडब्ल्यू म्हणतात आमच्याकडे नाही, जिल्हा परिषद म्हणतात आमच्याकडे नाही. आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतोय. आणि शेवट आमच्या इथे हिंदू समाजाची मशानभूमी आहे. सर्व मेलेल्या लोकांना इकडे मागे ठेवावं लागतं. इकडे रस्ता आहे, गळद नदीवरून जावं लागतं. गळद नदीवर ठेवल्यानंतर इकडे पुढचे रस्ता जे कसगाव, घुसडली, होल सर्व लोक चाळीसगाव जाणार येणारे इकडनंच रस्ता वाहतूक होतोय सर्व पूर्ण. आणि नदीवर पाणी वर आला, घाण टाकली तरी कोणी काढत नाही. सर्व लोकच काढून घेतात कधी कधी. आता पाणी जास्त असल्यामुळे याला जेसीबी कोणी भेटत नाही, जेसीबी वाला कोणी येत नाही, जेसीबी पैसे कोणी देत नाही, म्हणून ते कोणी काम काढत नाही. आणि अधिकारी लोकांना फोन लावला, ते अधिकारी लोक म्हणतात 5 मिनिटांनी बोलतो किंवा 10 मिनिटांनी बोलतो. ते काही ते काम करत नाही. ते काम झाल्यानंतर हे नदीला पाणी जर आला तर जर कोणी वाहून गेला त्याला जबाबदार राहणार कोण? आजपर्यंत सर्व येणारा जाणारे लोक आहेत. नगरदेवळा गावातला धंदा जे प्रत्येक दुकानदाराला नगरदेवात बाहेरगावचे लोक येतात, काही इकडचे लोक बाहेर तिकडे कसगावला जातात, काही चाळीसगावला जातात दवाखान्यासाठी, कुठे जाण्यासाठी. त्यांना रस्ता हेच आहे, हा मुख्य रस्ता झालेला आहे. आणि याला जर पुढच्या टायमाला जर बांधण्यास जर मंजुरी जर मिळाली तर बांधण्यामध्ये याला पुलाचे मोरी पाहिजे बा. असं जसं 12 रस्त्याला बांधला आहे, 18 मोऱ्या बांधल्या तिथे मोठ्या मोठ्या. ती मोरीची गरज इथे आहे, कारण नदीला पाणी जास्त येतो. जास्त आल्यामुळे लोकांना जाण्याला त्रास होतो.